तर एका अधिकाऱ्याची नाही तर पूर्ण विभागाची ही गोष्ट आहे असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय। भ्रष्टाचार प्रचंड वाढत चाललेला आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। कशा पद्धतीने महिलेनं पैशाची माळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर घातली आहे, या अधिकाऱ्यांचा राजीनामा व्हायला हवा असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। जनता सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळली आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी टीका केली आहे। तर म्हाडाच्या एका दालनात या महिलेनं ज्याने केल्या त्यांच्या मनामध्ये काय मला माहित नाही, पण माझ्या मनामध्ये असं आहे की एकाच कधी कोणी अधिकारी असा केला असेल तर त्यामधून सर्व डिपार्टमेंटने किंवा सरकारने आपण बदनामी करता हा काही चांगली गोष्ट नाही आहे। एक वेळा लोकांच्या पोलीसवर सरकारवर विश्वास उठला तर प्रॉब्लेम वाढतील। एका अधिकारीची गोष्ट ने सर्व डिपार्टमेंटची गोष्ट म्हणून आपण लोकांच्या समोर ठेवू नये असा माझ्या सर्वांना आग्रह आहे। म्हाडामध्ये काल एक प्रकार घडला आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत एका महिलेने पैशांची माळ थेट एका अधिकाऱ्याच्या कॅबिनच्या बाहेर लावली, कार्यालयातही पैसे उधळले। या घटनेकडे नेमकं कसं पाहता? बघा, सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जो विक्रम झाला नाही तो भ्रष्टाचाराचा विक्रम सध्याच्या महाराष्ट्रातलं सरकारच्या काही मंत्र्यांच्या माध्यमातून होतोय।